नमस्कार, मी स्पर्धा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दिवाळीच्या फराळामधील सगळ्यात पहिला पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे अनारसे। तर चला पाहूया अनारसेची रेसिपी। सर्वप्रथम आपल्याला इथे 2 कप तांदूळ घ्यायचे आहेत। इथे मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी रेशनचे जाड तांदूळ घेतलेले आहेत। या तांदळामध्ये पाणी घालून आपल्याला व्यवस्थितपणे हे तांदूळ स्वच्छपैकी धुवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 पाण्यामध्ये हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर इथे मी परत एकदा पाणी घातले आणि हे स्वच्छपणे धुवून घेतलेले आहेत। इथे मी हे 2 कप जे तुम्हाला तांदूळ दाखवले ते जवळपास अर्धा किलो हे तांदूळ आहेत। तर हे तुम्ही पाहू शकता की स्वच्छ असे धुवून झालेले आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये पाणी पूर्ण तांदूळ बुडेल इतपत पाणी घालायचे आहे आणि ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून हे 12 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी 12 तासानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे। तर अशा पद्धतीने हे भिजून तयार झालेले आहेत। आता परत ह्याच्यामधलं हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाण्यात हे धुवायचे आणि परत झाकून ठेवायचे। हा दिवस तिसऱ्या दिवसाचे मी तुम्हाला दाखवते। असं जवळपास मी 2 दिवस केलं। हे तिसऱ्या दिवसाचे तांदूळ आहेत। तिसऱ्या दिवशी सुद्धा ते स्वच्छ धुवून घेतले आणि मी त्यामध्ये परत पाणी तांदूळ बुडेल इतपत घातलं। तुम्ही इथे पाहू शकता की पाणी इतपत मी घातलेलं आहे आणि हे तांदूळ परत आपल्याला व्यवस्थितपणे त्यावर झाकण ठेवायचे आणि झाकून ठेवून द्यायचे आहेत। तर असं हे आपल्याला जवळपास 3 ते 4 दिवस करायचं आहे। तर मी मोजून हे 4 दिवस केलं होतं। तर चौथ्या दिवशीचे तुम्हाला मी हे तांदूळ दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे। तर एक चाळणी घ्यायचं आहे, त्या चाळणीमध्ये हे तांदूळ आपल्याला पसरवून ठेवायचे आहेत आणि ह्यातलं सर्व पाणी आपल्याला खालती एका भांड्यामध्ये पूर्ण हे गेलं पाहिजे असं करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता असे हे चाळणीमध्ये आधी आपल्याला ह्यातलं पूर्ण पाणी निथळवायचं आहे। पाणी पूर्ण निथळल्यानंतर एक सुती आपल्याला कपडा घालायचे आणि त्या कपड्यावर हे आपल्याला वाळत घालायचे। वाळत ज्या ठिकाणी घालणार आहोत तिथे फॅन बिन काही लावण्याची गरज नाही आहे। तर 2 तास फक्त हे वाळवून घ्यायचे, त्यापेक्षा जास्त हे वाळवायचे सुद्धा नाही आहेत। तर 2 तासानंतर थोडेसे ओलेच असतात हे, तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे आपले तांदूळ सुकून तयार झालेले आहेत। आता आपल्याला ह्या तांदळाचं मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप तांदूळ घालणार आहे आणि त्याची इथे बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने थोडीशी रवाळ अशी याची पावडर तयार होते। तर आता मी परत त्याच भांड्यामध्ये दुसरे उरलेले 1 कप तांदूळ सुद्धा घालून त्याची सुद्धा पावडर तयार करून घेत आहे। तर इकडे ही आपली पावडर तयार झालेली आहे। अगदी रवाळ अशी ही पावडर तयार होते। ह्या पावडरला आता आपल्याला एक बारीक आपली जी पीठ चाळायची चाळणी असते त्या चाळणीमधून हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की बारीक चाळणीचा वापर इथे केलेला आहे। तर इथे मी हे पीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे अनारसेचं पीठ जे आहे हे व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे। ह्यासाठी चाळायचं आहे कारण का मिक्सरमध्ये आपण दळल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकता असा रवा तयार होतो। तर हा टाकून द्यायचा नाही आहे, हा सुद्धा आपल्याला परत बारीक करून मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि दळूनच घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व पीठ आपलं दळून तयार झालेलं आहे। तर इथे हे 2 कप पीठ तयार झालेलं आहे। 1 कप घातलं आहे मी आणि हा अजून 1 कप। तर या 1 कप पिठासाठी मी आधी गूळ घेतलेला आहे। तर गूळ मी खिसून घेतलेला आहे अगदी बारीक। ओलसर गूळ वापरायचा नाही आहे। 1 अख्खा कप आणि अर्धा कप म्हणजे 1.5 कप गूळ मी इथे वापरलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। कुठेही ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी किंवा तूप पहिले काहीच वापरायचं नाही। बरेच जण दूध आणि तूप हे वापरतात। तर पहिल्या दिवशी जेव्हा हे आपण मिक्स करतोय त्या दिवशी ह्याच्यामध्ये काहीही न घालता आपल्याला हे असे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे जशा आकारामध्ये गोळे आपल्याला करता येतील त्या आकारामध्ये ह्याचे जरा दाबून आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। तर तुम्ही इथे पाहू शकता की कशा पद्धतीने मी ह्याला
प्रेस करून व्यवस्थितपणे मळून घेते। तर असे बघा, असे छोटे छोटे गोळा आपला वळला जातो। गूळ चिकट घेऊ नका, एकदम थोडासा कोरडाच घ्या। तर असे गोळे करून आपल्याला सर्व गोळे एका डब्यामध्ये आपल्याला तयार करून ठेवून द्यायचे असतात। तर ते मी दुसरा गोळासुद्धा वळून घेतला आहे। जशा आकारात हवे तसे तुम्ही गोळे तयार करू शकता आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये आपल्याला हे बंद करून ठेवून द्यायचे आहेत। तर इथे तुम्हाला मी गोळा दाखवत आहे की कशा पद्धतीने मी तयार केलेत। आता हा डबा मी 12 तासानंतर तुम्हाला उघडून दाखवणार आहे। तर हा पहिल्या दिवशी 12 तासानंतर म्हणजे एक पूर्ण दिवसानंतर तुम्ही इथे पाहू शकता हे गोळे तसेच आहेत। वातावरणाचा थोडासा फरक असल्याकारणाने कधी पीठ आपलं हे सैल होत नाही। तर मी काय केलं, त्यासाठी हे पीठ परत एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। तुम्ही थोडंसं दूधसुद्धा घालू शकता आणि ह्याच्यामध्ये खूपच वातावरण कोरडं, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी काय केलं की थोडंसं तुपाने ह्याला व्यवस्थितपणे मळून घेतलं आणि एक हातातलं थोडंसं पाणी घेतलं हातामध्ये आणि ते त्याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स केलं। पाण्याऐवजी तुम्ही दूधही घालू शकता, जास्ती घालायचं नाही आहे। आणि हे मिक्सरमधून मी दळून घेतलं, जेणेकरून जो चिकटपणा मला हवा होता तो मिळेल। तर इथे तुम्ही पाहू शकता की आता माझं पीठ अगदी परफेक्ट असं चिकटपैकी जसं मला हवं होतं तसं तयार झालेलं आहे। जे मी हे तुम्हाला पीठ दाखवत आहे ह्याला 2 दिवस होऊन गेलेले होते आणि मला जे मॉइश्चर पाहिजे होतं ते नव्हतं, म्हणून मी ही प्रोसेस केली। तर तुम्हीसुद्धा ही अशा पद्धतीने करू शकता, पाण्याऐवजी दूध वापरू शकता। तर इथे हे गोळे मी परत ते तयार केले आणि हे परत एका डब्यामध्ये बंद करून मी अजून 2 दिवस हा डबा ठेवून दिला। तर जे तुम्हाला मी आता पीठ दाखवत आहे ते पीठ आहे 4थ्या दिवसाचं। तर 4 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता की अगदी अनारस्याला जसे पीठ आपल्याला हवे आहे तसे आपले पीठ तयार झालेले आहे। अगदी छान मऊसूत असा तसा गोळा तयार झालेला आहे। तर असे आपल्याला सर्व गोळे आता तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व गोळे तयार करून घेतलेत। आता ह्यापासून आपल्याला अनारसा बनवायचा आहे। तर एका प्लेटमध्ये मी 1 चमचा पहिले खसखस घालून घेतलेली आहे। खसखसीबरोबर साखर घातली तरीसुद्धा चालेल। तर इथे मी खसखस घातले आणि त्यावर एक गोळा ठेवला आहे आणि अगदी 2 बोटाने अलगद हाताने आपल्याला ह्याला हळूवारपणे असं गोल गोल फिरवायचं आहे व्यवस्थितपणे। तर तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीने मी हा अनारसा तयार करते आहे। पीठ अनारसेचं जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुमचं पीठ अजिबात बिघडणार नाही। जसं मी सांगितलं, जर तुम्हाला वाटलं की मऊ नाही झालंय तर तुम्ही त्यामध्ये पाणी मारू शकता किंवा दुधाचा वापरही करू शकता। तर तेल आपलं गरम झालेलं आहे कढईमध्ये। तर त्यामध्ये आपल्याला अनारसा सोडायचा आहे। जिथे खसखस आहे ती बाजू आपल्याला वरती ठेवायचं आहे आणि जिथे खसखस नाही आहे ती बाजू आपल्याला खाली ठेवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता की अनारसा हा तेलामध्ये घातल्यानंतर स्वतःहूनच वरती आलेला आहे। तर असं चमच्याने त्याच्यावर आपल्याला हळूहळू असं तेल सोडून घ्यायचं आहे। कढईमध्ये एका वेळेला एकच अनारसा तळून घ्या, 2-3 असे टाकू नका। तर आपला पहिला असा छानपैकी अनारसा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता त्याला जाळीसुद्धा आलेली आहे। गार झाल्यानंतर अजून त्याला जाळी येईलच। तर इथे मी दुसरा अनारसासुद्धा तुम्हाला सोडून दाखवते। असा अलगदपणे तो आपल्याला सोडून घ्यायचा आहे। इथे सुद्धा तुम्ही आता पाहू शकता की अनारसा आपला स्वतःहून वरती आलेला आहे, म्हणजेच आणि छान फुललेला सुद्धा आहे। तर अगदी परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे। काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। तर इथे आपला हा दुसरा अनारसासुद्धा तळून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मी अनारसे सर्व आता करून घेते आणि तुम्हाला सांगते पुढे। तर इथे मी एवढे अनारसे तळून घेतले आणि एका चाळणीमध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत, कारण अनारसामध्ये प्रचंड असं तेल राहतं। तर तेल निथळण्यासाठी टिश्यू पेपरवर न ठेवता अशा पद्धतीने चाळणीवर ते आधी ठेवा। तर ते आपले सर्व अनारसे करून तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इकडे मी तुम्हाला एक अनारसा तोडूनसुद्धा दाखवणार आहे की किती खुसखुशीत असा हा आपला अनारसा आणि लगेच तुटलेला आहे आणि जाळीसुद्धा छान आलेली आहे।
तर काही शंका असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देईल. तर थँक्यू.